महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय इतिहासात नवे पान उलगडणार आहे। राज्य सरकारने 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून येत्या 26 जानेवारी 2025 रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या 35 जिल्ह्यांमध्ये या नवीन जिल्ह्यांची भर पडल्यानंतर महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या 56 होणार आहे, अशी एक बातमी सध्या सोशल मीडियावर फिरते। खरं काय आहे? 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे का? त्या जिल्ह्यांची नावं काय असतील आणि नवीन जिल्हे झाले तर काय फायदे आणि काय तोटे आहेत ते देखील जाणून घेणार आहोत। कारण मराठी मंडळीवर आपण बघत असतो प्रत्येक बातमी सविस्तर आणि मुद्देसूद। महाराष्ट्र जिल्ह्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। तेव्हा राज्यात केवळ 25 जिल्हे होते। गेल्या 65 वर्षात लोकसंख्या वाढ, नागरिकीकरण आणि प्रशासकीय गरजांमुळे जिल्ह्याच्या संख्येत वाढ होत गेली। 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली। ही या प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी होती। 2018 मध्ये राज्य सरकारच्या समितीने 22 नवीन जिल्ह्याचा प्रस्ताव सादर केला होता। यापूर्वी झालेली जिल्हा विभाजने 1 मे 1981 रोजी अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग तर छत्रपती संभाजीनगरचे विभाजन करून जालना या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली। बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना 16 ऑगस्ट 1982 ला धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून लातूर तर 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली। 1 ऑक्टोबर 1990 रोजी शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर ही जिल्हे तयार झाली। 1995 मध्ये राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असं करण्यात आलं। 1 जुलै 1998 रोजी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार व अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या 2 नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली। 1 मे 1999 रोजी नारायण राणे मुख्यमंत्री असताना परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली व भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली। 1 ऑगस्ट 2014 रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली। पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे झाले। आता कोणते आहेत नवीन जिल्हे ज्याची निर्मिती होणार आहे? तर भुसावळ, मालेगाव, खामगाव, उदगीर, आंबेजोगाई, मीरा भाईंदर, कल्याण, मानदेश, बारामती, संगमनेर, किनवट, साकोली, जव्हार नव्याने प्रस्तावित जिल्ह्यांमध्ये विविध प्रादेशिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला। भुसावळ, मालेगाव आणि खामगाव हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेले जिल्हे। उदगीर आणि आंबेजोगाई हे मराठवाड्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेले जिल्हे। मीरा भाईंदर आणि कल्याण हे मुंबई महानगर प्रदेशातील वेगाने विकसित होणारे जिल्हे। तर मानदेश, बारामती आणि संगमनेर हे पश्चिम महाराष्ट्रातील कृषी समृद्ध प्रदेशातील जिल्हे याचा समावेश आहे। मालेगाव, बारामती आणि मीरा भाईंदर यासारख्या विकसनशील शहरांना जिल्हा दर्जा मिळाल्याने तेथील उद्योग, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळेल। ग्रामीण भागातील जिल्हे जसे की किनवट, साकोली, जव्हार या विकासाला चालना मिळून तेथील आदिवासी आणि दुर्गम भागाचा विकास साधता येईल अशी चर्चा आहे। नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसमोर काही महत्त्वाचे आव्हाने आहेत। ते काय ते बघूया। नवीन जिल्हा मुख्यालय, प्रशासकीय इमारती, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असेल। राज्य सरकारला विशेष खर्चासाठी विशेष तरतूद करावी लागेल। 2 नवीन जिल्ह्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण आणि व्यवस्थापन हे मोठे आव्हान असेल। 3 विद्यमान जिल्ह्यांचे विभाजन करताना दस्तऐवज, कार्यालयीन नोंदणी, प्रलंबित प्रकरणे यांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असेल। नवीन जिल्ह्यांची निर्मिती हे केवळ प्रशासकीय पुनर्रचना नसून ती महाराष्ट्राच्या विकासाच्या नवीन पर्वाची सुरुवात असेल। प्रत्येक जिल्हा स्वतःची विकास योजना आखण्याचे स्वायत्तता मिळेल। स्थानिक नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासासाठी नवीन संबंधी उपलब्ध होतील असं बोललं जातं। नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमागे अनेक सकारात्मक उद्दिष्टे आहेत। ती कोणती? तर छोट्या भौगोलिक क्षेत्रामुळे प्रशासन अधिक चपळ आणि प्रभावी होईल। जिल्हाधिकारी कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत सर्व स्तरांवर कामकाज अधिक गतिमान होईल। 2 प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र विकास निधी मिळेल। स्थानिक गरजानुसार विकास योजना आखता येईल। शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळेल। 3 नवीन जिल्हा मुख्यालयांमध्ये विविध सरकारी कार्यालय स्थापन होतील। त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील। स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल। 4
नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी कमी अंतर कापावे लागेल. शासकीय कामासाठी लागणारा वेळ आणि खर्च देखील कमी होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचं समोर आलंय. राज्य शासनाने अद्याप असा निर्णय घेतला नसल्याचं देखील समोर आलंय. सध्या राज्याच्या शासनाकडून अनेक विविध योजना राबवण्यात येतात. या योजनेसाठी शासन दरबारात मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. त्यामुळे आता तरी नवीन जिल्ह्याच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा नवीन न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येण्याची शक्यता आहे. सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्यानं अद्याप तरी नवीन जिल्ह्याचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आलंय. शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकिपीडियाला अनेक वर्षापासून दिली आहे. त्यातून ही माहिती उचलून फेक पोस्ट बनवण्यात आली आहे असं सांगितलं जातंय. आता तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.